थांब बाळा, तुझ्या आयुष्यात काही लोक असे आहेत जे तुझं यश पाहू शकत नाही आहेत. ते तुझ्या मार्गात अडथळे निर्माण करत आहे. तुझं मन तोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि प्रत्येक वेळी तुला खाली खेचण्याचा अतोनात प्रयत्न करत आहेत. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव बाळा, जेव्हा नशीब तुझ्या बाजूने उभं राहतं तेव्हा हजार शत्रू देखील तुझं काहीच बिघडू शकत नाही. आजपर्यंत तू शांत राहिलास, संयम ठेवलास, देवावर विश्वास ठेवलास आणि हाच तुझा सर्वात मोठा विजय आहे. कारण आता वेळ बदलत आहे. तुझ्या आयुष्यात अशी शक्ती प्रवेश करत आहे जी प्रत्येक वाईट नजरेपासून आणि प्रत्येक शत्रूपासून तुझं रक्षण करत आहे. ज्यांनी तुझ्यावर हसलं, तुझं नुकसान करण्याचा प्रयत्न केला, तेच लोक आता तुझं यश पाहून थक्क होतील. फक्त विश्वास ठेव, मेहनत करत राहा आणि मनातून भीती काढून टाक. कारण तुझं नशीब आता जागं झालं आहे आणि विजय तुझ्याकडे येत आहे. बाळा, आजचा हा संदेश फक्त शब्द नाही, तर हा प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्याने आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. तुझ्या बंद नशिबाचा दरवाजा आता उघडले जात आहे बाळा. तुझ्यासाठी टाकलेले सर्व फासे, सर्व डाव शत्रूंचे फेल होणार आहेत. कारण आता तुझं नशीब जागं झालं आहे. जर विश्वास असेल तरच हा संदेश तू शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप कर. व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर. बाळा, आयुष्यात खूप संकटे आली, वेदना आले, खूप त्रास झाला, पण तू हार मानली नाहीस. कारण तुझ्या मनात अजूनही एक छोटीशी आशा जिवंत आहे की एक दिवस सर्व काही ठीक होईल. बाळा, तोच दिवस आता जवळ आला आहे. कारण नशीब जेव्हा बदलायला सुरुवात करतं तेव्हा परिस्थिती अचानक बदलते. कालपर्यंत जे लोक तुझ्याकडे दुर्लक्ष करत होते तेच लोक उद्या तुझ्या यशाचं कौतुक करणार आहेत. तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद म्हणजे तुझा संयम आहे बाळा. आजच्या जगात लोक लगेच हार मानतात, पण तू अजूनही उभा आहेस आणि हेच दाखवतं की तुझ्यात काहीतरी विशेष आहे. बाळा, देव प्रत्येकाची परीक्षा घेतो, पण ज्याच्यावर त्याचा विशेष आशीर्वाद असतो त्याची परीक्षा थोडी कठीण असते. कारण देवाला माहीत असतं की ही व्यक्ती मोठं काहीतरी अद्भुत करणार आहे. आणि कदाचित म्हणूनच तुझ्या आयुष्यात इतके अडथळे आले आहेत. पण आता काळ बदलत आहे. तुझ्या प्रार्थनेचा आवाज वरपर्यंत पोहोचला आहे. आज जे शत्रू तुझं नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहेत ते कदाचित विसरले आहेत की सत्य आणि मेहनतीची ताकद कोणालाच थांबवता येत नाही. लोक तुझ्याबद्दल काहीही बोलतील, बोलवू दे. अफवा पसरवतील, पसरवू दे. तुझा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न करतील. पण जर तू स्वतःवर आणि तुझ्या स्वामी आईवर विश्वास ठेवलास आणि तो विश्वास जर मजबूत असेल तर कोणीही तुला हरवू शकत नाही. कारण बाळा, जिंकतो तोच जो शेवटपर्यंत लढतो आणि तू अजूनही लढत आहेस. म्हणूनच तू माझा लाडका भक्त आहेस आणि माझा आशीर्वाद कायमच तुला प्राप्त होणार आहे. हा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर आणि कमेंट बॉक्समध्ये मी स्वामी आईचा लाडका भक्त आहे असे टाईप कर. बाळा, आयुष्य अनेक वेळा अशा ठिकाणी उभं करतं जिथे आपल्याला काहीच मार्ग दिसत नाही. चोहीकडून फक्त अंधारच अंधार दिसतो. तेव्हाच कोठून तरी पुसटशी अशी हाक आपल्याला ऐकू येते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कोणत्या ना कोणत्या रूपाने स्वामी आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्याला मार्ग दाखवतात आणि त्या मार्गाने आपण चालत जातो आणि यशस्वी होत असतो. इथे पाहिजे तो स्वतःवर आणि आपल्या भगवंतावर विश्वास. जर तुमचे कर्म चांगले असतील आणि देवावर विश्वास असेल तर कोणतीच गोष्ट तुमच्यासाठी अशक्य नाही. स्वामी माऊली नेहमी म्हणतात की अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त विश्वास ठेवा आणि कर्म चांगले करत राहा. सर्व काही आपल्याला प्राप्त होणार आहे. कितीही आयुष्यातला आपला कट्टर शत्रू का असेना, ज्याच्या कर्माचे फळ ज्याचे त्याला मिळणार आहे आणि आपलं बंद असलेलं नशीब खुलं होणार आहे. आपल्या बंद नशिबाची जी चावी आहे ती आता सापडली जाणार आहे.
शत्रूंनी खूप त्रास दिला, खूप आपल्याला दुःख दिले, पण आता नाही. आता त्यांच्या आनंदाची चावी समुद्रात हरवली जाणार आहे आणि आपल्या सुखाची चावी आता आपल्याला प्राप्त होणार आहे. फक्त आपल्याला शांतता ठेवायची आहे, संयम ठेवायचा आहे आणि सद्मार्गाने चालायचं आहे. स्वामींनी दिलेले वचन पाळायचे आहेत. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर हा संदेश त्याला शेअर करा ज्याला याची अजूनही आशा आहे, गरज आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा. बाळा, तुझ्या मनात अजूनही एक छोटीशी आशा जिवंत आहे की एक दिवस सर्व काही बदलेल आणि तो दिवस आता दूर नाही. बाळा, नशीब बदलायला सुरुवात झालेली आहे. तुझी सर्वात मोठी ताकद म्हणजे तुझा संयम आहे आणि तोच आता तू प्राप्त करणार आहेस. जगात लोक लगेच हार मानून जातात, पण तू अजूनही उभा आहेस आणि हेच तुझ्यातली विशेषता आहे. बाळा, विश्वास ठेव. तुझ्यासाठी अशक्य काहीच नाही, कारण भगवंताचा आशीर्वाद जेव्हा प्राप्त होतो तेव्हा अशक्य असे काहीच राहत नाही. कितीही आपल्या आयुष्यातली नकारात्मकता असेल तर ती कायमची निघून जाणार आहे. आपल्या आयुष्यातील दुःखांना, संकटांना रडत बसण्यापेक्षा, कुरवाळत बसण्यापेक्षा धिटाने त्यांना सामोरे जायचं आणि आपले कर्म करत राहायचं. एक ना एक दिवस आपल्याला नक्कीच भगवंताची साथ मिळत असते आणि ज्याची आपण कल्पना देखील सोडून दिली होती ते सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतं. इथे पाहिजे तो फक्त संयम आणि विश्वास. आपल्या आयुष्यातील निगेटिव्ह लोकांना कायमचं दूर टाकून द्यायचं. मग ते विचार असोत, लोक असोत किंवा कोणीही. आपल्या कितीही जवळची असली तरी काहीच हरकत नाही. त्यांना आपण काढून द्यायचं आयुष्यातून आणि आपण आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचं, कारण आपल्या आयुष्यात आपला भगवंत आहे ना. माझ्या बाळा, लोकांना वाटलं नशीब म्हणजे फक्त पैसा, मोठं घर आणि प्रसिद्धी, पण खरं नशीब म्हणजे मनशांती, स्वतःवरचा विश्वास आणि संकटातही न हार मानण्याची ताकद. आणि ही ताकद तुमच्यात आहे, म्हणूनच तू अजूनही उभा आहेस. होय बाळा, जे लोक तुला तोडण्याचा प्रयत्न करत होते तेच लोक आता तुझ्या धैर्यापुढे हरतील. कधीकधी देव उशिरा देतो, कारण त्याच्याकडे आपल्यासाठी मोठी योजना असते. जर प्रत्येक गोष्ट लगेच मिळाली तर संघर्षाची किंमत गमावली असती, समजली नसती. पण तुम्ही जे सहन केलंय ते व्यर्थ जाणार नाही. बाळा, प्रत्येक काळोख्या रात्रीनंतर छान अशी सुंदर सकाळ येते आणि तुझ्या आयुष्यातील ती सकाळ आता खूप जवळ आली आहे. फक्त विश्वास ठेव. तुझ्या शत्रूंनी तुझ्याबद्दल अफवा पसरवल्या असतील, काहींनी तुझा विश्वासघात केला, करू दे. तुझं नशीब आता बदलणार आहे आणि ते बदलण्यासाठी तू ह्या संदेशाला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करून हा संदेश जास्तीत जास्त लोकांना शेअर कर.